अहो ब्रह्मचारी मारुतरायात मुलगा जर पाहिजे असता तर त्यांनी लग्न केलं असतं. त्याला हे लफडं नको म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणायचा आम्हाला चांगली बायको द्या. हा अरे बायको मारुतरायाकडे मागायची. बायकाच जर मागायचं असेल तर रामाकडे सुद्धा मागू नका, कृष्णाकडे जा, भरपूर. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, ज्याचं त्याची कॅटेगरी बघून मागा. उगीच आपलं कुणाकडे काय मागायचं. ब्रह्मचर्या माझी राजा हनुमंत मिरवी पैजा. सर्व ब्रह्मचर्यामध्ये राजा हनुमान. आणि त्याला म्हणायचं मारुतराय आमच्या प्रेमाला आई वडिलाचा विरोध आहे, तुझी जाऊन शेपूट हलव. काय त्या मारुतरायाने काय, मारुतराय म्हणलं चांडाळा. अरे या जर भानगडी करायची असतं तर मीच लग्न केलं असतं ना. या भानगडी नको म्हणून मी केलं नाही. कळलं का. कोणाला काय सांगावं, कोणाला काय करावं, कशाचा काही पत्ता नाही. देवळातली गर्दी वाढली आहे त्याच्याबद्दल वाद नाही, मला आनंद वाटतो. कुठेतरी जातोय, जाण्यापेक्षा देवाकडे जातो हे फारच चांगलं आहे. कुणाची तरी दारं पुसण्यापेक्षा देवाच्या दारात जातोय हा अर्थभक्त आहेच आहे, बरं का. वाद नाही त्याच्याबद्दल. पण शेवटी मला असं वाटतं ज्याच्याकडे जे मागायला पाहिजे ते मागा. आणि असं काहीतरी मागा की जे मागितल्यानंतर काही मागायचं शिल्लक राहिलं नाही, असं काहीतरी मागा. इथे मातोश्री खूप बसल्यात, माझ्या भगिनी आहेत, मातोश्री आहेत. तुम्हाला कल्पना आहे एक कुंकवाचा टिळा लावला की सगळा दागिना आला ना. हा का 60-70 तोळ्याचे दागिने घातले म्हणजे मोठी सौभाग्य होती काय. अहो ती बाई काही साधी सुधी आहे का. 60-70 तर मोठी सौभाग्य होती, मोठी सौभाग्य होती. मोठी म्हणजे काय, म्हणजे 60-70 तोळे घातले. अरे कशाचं मोठं लहान, हे पुसल्यानंतर सगळंच विधवा. कळलं का. 60 तोळे अंगावर आहेत तीही, आणि नुसती टिकली आहे तीही. कळली का याची किंमत. याची किंमत किती. हा किती. एका पिंजरीची किंमत किती. किंमतच नाही, इतकी किंमत. लावल्याबरोबर हो काही दागिने अंगावर नाहीत, साध्या काचेच्या बांगड्या, एवढं लावलं सौभाग्य होती. सगळं घातलं पण तेवढंच लावलं नाही. एक दृष्टांत सांगत असतो, मजेशीर दृष्टांत. एक फॉरेन रिटर्न बाई आहे आपल्या भारतामध्ये, आणि काय असतं तिकडून आलं की नाही मग त्यांना इकडचं सगळं करणं आवडतं. हल्दी कुंकू, सत्यनारायण, किंवा मग त्यांना ते मोठं अप्रूप वाटतं. अशीच एक तिकडून आली. मग हे चैत्राचे दिवस आले आता, आणि मग ते आंब्याची डाल आणि पनीर असं ते केलं होतं सगळं. मग त्यामध्ये सगळ्यांनी आमच्याकडे हळदी कुंकू असतं. तिने विचारलं व्हॉट इज हळदी कुंकू. ते म्हणे नथिंग, अप्लाय येलो अँड रेड पावडर ऑन दी फॉरहेड, दॅट इज हळदी कुंकू. हळदी कुंकू कळलं म्हणजे काय, खरंच आहे ना. अप्लाय रेड अँड येलो पावडर ऑन दी फॉरहेड. ओ झालं. मग कोणीतरी सांगितलं की हळदी कुंकाला चला, आणि महाराष्ट्राचा वेश म्हणजे 9वारी साडी बिडी. मग तिने ते आल्याकडे नेसवणारे सुद्धा दुकान आहेत. ब्युटी पार्लर कशा करतात, कपडे बिपडे घालते सगळे दिलं, हे सगळं केलं. मग ते तिथे ती म्हणजे टी लावा. ते म्हणे यू डोंट अंडरस्टँड म्हणे, हे तिकडे जाऊन लावणार आहे, इथून का लावू. नाही का. ती म्हणली अहो तसं नसतं लागतं. यू डोंट अंडरस्टँड म्हणे, आपल्याला जेवायला बोलवतो आपण जेवून जातो का. नाही ना, तसं तर हळदी कुंकू जर तिथे लावणार आहे तर इथून लावायची गरजच काय. आता ती तिकडची रिटर्न, ही ओनली भांडूपच्या भोवती प्रदक्षिणा घालणारी. केलं काय गेली.
हळदी कुंकाला गेल्याबरोबर ते टागिणे तिथे तो शालू गेलो माणसं सगळी बघू लागली. पण तिथल्या पोरीला आणि बायकांना सांगितलं होतं की जिच्या कपाळाला नसेल तिला लावायचं नाही. ही ऑर्डर दिली होती, नाही तो गोंधळ होतो. सगळ्या लावायला गेलं म्हणजे पंचायतच होऊन जायची. ती आपल्याकडची परंपरा निराळी आहे. झालं बाबा त्या पुरी बिरी अगदी अशा जवळ गेलं की मागे सांग, जवळ गेलं की मागे सांग. ती म्हणते दिस इज इन्सल्टिंग. काय म्हणे हक्क नाही की नाही म्हणे तुम्हाला, मी तुमच्याकडे एवढे अमेरिकेहून आले, हळदी कुंकाला आले आणि यू आर नॉट अप्लाइंग. ते म्हणाले तुमचं असं केव्हा झालं आम्हाला माहिती नाही. आम्हाला माहितीच नाही केव्हा काय झालं. म्हटले कसं आम्ही बोलतो, विनोदाचा भाग सोडून द्या. मग एका म्हातारीने सांगितलं मला माहितीये तुझा नवरा खाली गाडीत बसलाय, पण एक सांगते आपल्यात मुळात असल्याशिवाय दुसरा हळदी कुंकू मिळत नाही, कळलं का. तसं मुळात तुमच्यात संताचा देवाचा आदर असू द्या, मग आमचं लागेल. तुमची जर पांढरी कपाळ आली तर आमचं कीर्तन 3 दिवस काय काढायचं. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज मोठ्या प्रेमाने सांगतायत, लागोनिया पाया लागोनिया पाया. तर मी म्हणाल की एवढं महाराजांना वाकायची गरज काय. अरे हे तर या अभंगाचं वर्म आहे. एवढंच पुरे झालं तुम्हाला 3 दिवस सुद्धा सांगायला मला बरं का. तुकाराम महाराज आपल्या का पाया पडतायत एवढं जरी कळलं तरी सुधारणा होऊन जाईल. पहिल्यांदा सांगितलेलं नीट लक्षात घ्या. लागोनिया पाया देवाला म्हणत नाहीत, लागोनिया पाया संताला म्हणत नाहीत, लागोनिया पाया आई वडिलाला म्हणत नाहीत. लागोनिया पाया 300 वर्षापूर्वी असलेला समाज आणि आतापर्यंत चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत जो असा समाज आहे त्या समाजाला म्हणतायत लागोनिया. एक वारकरी संप्रदायाचे आमच्या तत्वज्ञानाचं सारच आहे. जे जे देखे भूत ते ते मानवे भगवंत, आणि हा भक्तियोग निश्चिंत दान माझा. पाया पडावे हे माझे भांडवल. काय म्हणतात हो. महाराजांनी आपलं दिसले की तर मग दर्शन घ्यावं. कोणीतरी म्हणाले महाराज आहो तुम्ही पाया पडताय, आमची लायकी आहे का. म्हटले तुझी लायकी आहे का ते तू ठरव, पण मला वाटतं तुझं दर्शन घ्यावं. एवढे मोठे महाराज या महाराष्ट्राला अजून कळले नाही आणि अजून पेपरला याला चळवळ करावी लागते. दुर्भाग्य आहे या महाराष्ट्राचं, खरं दुर्भाग्य आहे. अजून तुम्हाला तुकाराम महाराज कळले नाहीत आणि अजून वाद चालू आहेत. कशावर वैकुंठाला गेले, नाही गेले, तुझ्या घरी येऊन राहिले. कशावर विमानात गेले, आणि आमच्या पैशावर माणसं विमानात बसतायत. नाही कळत, त्यांना फ्री पास असतात आमच्या पैशावर. मग ज्यांना देव आहे त्याला विमान अवघड आहे होय. कारण त्यांनी आपल्या अभंगातच सांगितलंय, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मग वैकुंठातून आलेले कुठे जाणार. आता तुम्हाला माहिती आहे या परिसरामध्ये नगर जुन्नर बिन्नर भागातली मंडळी आहे, बरोबर आहे ना. मला पुष्कळची आहे. आता जवळजवळ 50% त्याच्यापेक्षा जास्ती रिटायर झाल्यावर आपल्या गावी जातात.
मग गावी जाऊन का हो गावी अहो झालं म्हटलं इथून गेलो, नोकरी बिक्री केली, 2 पैसे कमवले, आता पोरांचं बरं आहे, आता कशाला आपली लुडबुड, म्हणून आपलं गावी घरबीर बांधलं, आता आपलं गावीर लागतं, 2 एकर आपलं जमीन आहे, आनंदात हवा पाणी चांगलं, त्यांच्यामध्ये लुडबुड. शेवटी म्हणला या मातीतलं इथेच संपलं पाहिजे. कळलं का? मुंबईत राहायला आला की मुंबईत आला कामाधंद्याला, पण संपल्यानंतर गावी जातो. तसं तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज आपल्या गावाचं नाव काय, कुठून आला आपण? ते म्हणले आम्ही वैकुंठवासी. मग वैकुंठवासातून आलेले महाराज कुठे जाणार? वैकुंठात साधं सरळ गोष्ट काय, पण हे कळत नाही म्हणून त्याला फाटे फोडतात. काय असतं, फाटे फोडणारी मंडळी हुशार असतात, विद्वान असतात, ज्यांना काही कळत नाही ते मानतात. रेडा बोलवला, मूर्ख रेडा बोलवला, नाही कळायचंच नाही. एक लक्षात ठेवा, नको त्याची तुलना करू नका, नको त्याच्याबद्दल वाद घालू नका. एकाने मला प्रश्न विचारला, येतात माझ्याकडे, काय चालूच असतंय, 365 दिवस जर फिरतोय मी. आता या आजच्या कीर्तनाला भुसावळून आलो, 450 किलोमीटरचा प्रवास करू. हे सुद्धा मुंबईतच हेड ऑफिस आहे माझं, राहतो मुंबईतच. महिना 1.5 महिन्याने केव्हा तरी घणी येतं, रोजच चालू आहे कीर्तन भजन. बरं का, तुमच्यासारखा समाज माझ्यावर प्रेम करतो म्हणून या वयाती कार्य चालू आहे. हो, नाहीतर 71 वर्षाच्या पुढे काम करणं अवघड आहे. चालू आहे पण रोज. मगाशीच कोणीतरी मला म्हणलं, तुमचा आवाज एकदम पॉवरमध्ये 71ला. म्हटलं फक्त एकच शिल्लक आहे, एवढाच वर्ष आहे माझं, काय एवढं बाळ आहे अजून. दुसरं लागलं की मांडीवरून खाली उतरतं. कळलं का तुम्हाला? माझं बोलणं कळलं? एकच असावं, आईच्या मांडीवर कायम राहतं. दुसरं वर्ष लागलं की आईच्या मांडीवरून जे उतरतं ते पुन्हा शेवटपर्यंत आईला मांडी द्यायला सुद्धा येत नाही, तर मांडीवर कुठलं बसतं? आईच्या मांडीवर उतरलं म्हणून लहान बाळ राहावं. तुकाराम महाराज सुद्धा मोठ्या प्रेमाने सांगतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. लेकरू होऊन गेले, लेकरू होऊन गेले, माझी विठ्ठल माऊली प्रेम पाना पाना यली, कुरवाळोनी लावीस्तनी नवजे दुरी जवळोनी. विठ्ठल माझी माय आम्हा सुखावणे, आम्हा सुखावणे काय, आम्हा सुखावणे काय, आम्हा सुखावणे काय, सुखावणे काय, आम्हा सुखावणे काय. म्हणून लक्षात घ्या, असे आमचे तुकाराम महाराज अलौकिक सगळं म्हणतायत, लागोन या पाया. महाराज पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. थोडक्यात भाग सांगतो. ह्या पाया पडण्याचे प्रकार आहेत बरं का. तुम्हाला माहिती आहे का माणसं केव्हा पाया पडतात? उगीच नाही पाया पडतात. यात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ती सवय झाली आहे, त्यामुळे कोणाला त्याचं काही वाटतच नाही. पण हे इतकं सोपं नाही. सध्याच्या काळामध्ये माणसं आपली पोरं बापाच्या सुद्धा पाया पडत नाही. हा पडतात, आता नाही असं नाही, पण केव्हा? कळलं तुम्हाला? अरे वा, माणसं हुशार आहेत ना. वा, केव्हा पाया पडत? केव्हा? एकदा ते बांधले की नाही त्याच्या, मग ती शाल बिल जाळी बिळी घालायची, पाय धरत बाबा त्याच्यात बाबा लबाड. मी तर सगळ्यांना सांगतो, मेल्यानंतर पाया पडण्यापेक्षा जिवंतपणी एकदा तरी बापाला खुर्चीवर बसून हार घाला आणि पाया पडा. मरे तोपर्यंत तुला प्रेम करेल. आई बापाला मेल्यानंतर काही करायची गरज आहे का? सांग बाई तुला. अगदी मागून येऊन पुढे बसलीस म्हणून विचारलं. सांगाय बरं
वाटेल की नाही? नंतर कोण घालेल का न घालेल हे माहित नाही, पण जिवंतपणे घातलं तर डोळ्यात पाणी येईल ना तुझ्या. बरोबर आहे, बरोबर आहे तिचं काय चुकलं. अरे मेल्यावर हिरवी साडी, अरे मेल्यावर घेण्यापेक्षा जिवंतपणे एकदा आईला साडी घे, बापाला पॅन्टचा कपडा घे, धोतर घे, बसव आणि सांग त्यांना की तुम्ही आमच्याकरता खूप केलं, तुमचा आशीर्वाद असू दे. अरे एवढं तरी म्हणा. म्हणायला कोणी शिल्लक नाही सध्या, म्हणून वृद्धाश्रम फुल झालेत. दिवसाला कितीतरी निघतायत. निघतायत असं कळलं की अर्धाची थप्पी आमचा बाप पाठवतो. कारण का? ते लंगडं घोडं झालं. आणि लंगडा घोला रेसचा असला तरी त्याला गोळी टाकतात. माणसाला मारता येत नाही म्हणून त्याला वृद्धाश्रमात टाकायचं. पण अर्थ तोच. नीट लक्षात घ्या माझं म्हणणं. काय या समाजाला सांगावं? महाराज म्हणले कसं सांगू? लागून या पाया. हात जोडून सांगतो. एक सांगू, एकाचा मुलगा बिघडला. इथे कोणी नसतीलच तसे बिघडलेले. कोणाची पोरं खाणारी पिणारी नसतील नाही इथे. ज्या अर्थी कीर्तनाला माझ्या येऊन बसलीत त्या अर्थी नक्कीच नाहीत. चांगला अर्थ काढू आपण आज. किमान खाणारे असतील तर येई तोपर्यंत खात होते, पण आज कीर्तन झाल्यानंतर खाणं पिणं सोडलं आणि माळकरी झाले. आज घालावं, माळ घालायला सुरुवात करा आजपासून. वारकरी व्हा. बघा पुढच्या वर्षी पुन्हा आलो तर येईन तुमच्याकडे, तेव्हा मला सांगा तुमचं किती कल्याण झालं. किती कल्याण झालं त्याच्याकरता देवाकडे का जाता? तोंडाला वास येतो आणि त्या गणपती पुढे जातो. काय करा? नाही तर गणपती दर्शन घेऊन नको त्या दुकानात शिरतो. काय तो गणपती पावायचा? लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. सदाचार सत्प्रवृत्ती साधू संतांच्या कृपेने प्रगट होते आणि ती कृपा प्रगट होण्याकरता महाराज म्हणतायत लागून या पाया. असंच पोरगं होतं पण बिघडलं. काय जीवनाची गंमत आहे मंडळी. मला तर रोज आश्चर्य वाटतं. इथे कोणी हरिचाल आला असेल माझ्या सकट अगदी शेवटपर्यंत उभी राहिलेली अगदी माणसं चांगली उभी राहिली. स्टेडियम सारखंच आहे. वरवच असं जसं स्टेडियमला माणसं उभी राहतात तशी माणसं उभी राहिली. छान आहे, चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवा, नीट कीर्तन ऐका माझं. माझ्या लांब उभं राहिलं असेल तरी कीर्तन झाल्यावर जवळ या आणि माळ घाला. याच्यात माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही आहे. तुमचा संसार उत्तम होणं एवढीच विनंती तुम्हाला. कशी? लागून या पाया विनवितो तुम्हाला. लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. लागून या पाया विनवितो तुम्हाला. लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. अरे जन्माला आल्यानंतर काय पहिल्यांदा मुलाच्या तोंडात घातलं जातं? आई अंगावर घेते पाचते त्या बाळाला. आणि जे पाचते ते दूध असणं का दुसरं काही पाचते नाही ना, दूध पाचते. मला आश्चर्य असं वाटतं की पहिला थेंब जर पोटात गेला असेल, जिभेवर आला असेल तर तो दुधाचा. आणि ते दूध बाजूला सरलं
किंबहुना दूध पितो म्हटल्यानंतर टिंगल करणार लेकाचा दूध पितोय. नो हॉट ड्रिंक्स. काय गंमत आहे. पहिल्यांदा जो थेंब तोंडात गेला त्याची टिंगल होते. ज्या आईने रक्ताचं दूध करून पाजलं त्याची टिंगल होते आणि नको त्याचं प्रस्थ वाढतं. हे सध्याचे सुधारलेलं जग. हे सुधारक, हे सुशिक्षित आणि एवढ्या करताच आई वडिलांनी मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवून दिल्या. मला म्हणाले, बाबा महाराज, यू डोंट अंडरस्टँड. इफ यू हॅव टू मूव्ह इन हायर सोसायटी यू हॅव टू टेक. म्हटलं टेक. माझ्या पुरतं इंग्रजी येतं मला, तसं काही अगदी बावळट बिवळट समजू नका. जगभर कार्यक्रम केले, BBC वर सुद्धा कार्यक्रम झालेत. इंग्रजी, हिंदी, मराठी सगळे कार्यक्रम केले. तसं काही नाही आहे. तुम्हाला वाटतंय वारकरी बावळट आहे, इथेच आपला बावळटपणा आपण सिद्ध करतोय. आमच्या दिंडीमध्ये सुद्धा शिकलेली मंडळी इथे टाळकऱ्यात दिसलेले खूप शिकलेले सगळे. बरं का, इथे काही कुणी असं कमी बिमी नाही आहे. माणसांना काय वाटतं, जरा उगीच काही नसताना काही घातलं म्हणजे त्याला वाटतं कोणतरी आहे, आणि मग थोबाड उघडल्यानंतर जर करता यायचं महामूर्ख दुसरं कोणी. इंग्रजीमध्ये एक म्हण अशी आहे, एकदा एका गंमत म्हणून सांगत असतो मी नेहमी. काळबादेवीला एक टेलरचं दुकान होतं. काळबादेवीला टेलरचं दुकान होतं आणि त्यांनी बोर्ड लावलं, गॉड मेक्स अ मॅन अँड मॅनसन मेक्स अ जेंटलमॅन. त्या टेलरचं नाव होतं मॅनसन टेलर्स म्हणून बोर्ड लावला होता, गॉड मेक्स अ मॅन अँड मॅनसन मेक्स अ जेंटलमॅन. म्हणजे कळलं का, देवानी माणसाची निर्मिती केली, पण याचा सद्ग्रस्त करायचा असेल तर आमच्याकडे कपडे शिवून द्या. म्हणजे चांगले अप टू डेट कपडे घातले की माणसं म्हणा. पण कळायचं हे गल्लीतलं नंबर 1 बरं का. माझं बोलणं माफ करा मला. अरे काय कपडे घेऊन बसलास. गॉड मेक्स अ मॅन अँड मॅनसन मेक्स अ जेंटलमॅन. इंग्रजीमध्ये एक अशी दुसरी म्हण आहे, अपीअरन्सेस आर डिसेप्टिव्ह. मराठी त्यातला अर्थ असा आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तसा वारकरी साधा भोळा दिसला, हो, एका बाजूने फार भोळा आहे, एका बाजूने फार साधा आहे, पण एका बाजूने इतका साधा आहे आणि इतका शहाणा आहे की ज्ञानोबा तुकोबाशिवाय दुसरं कुणाला बदत नाही. इतका शहाणा आहे, इतका शहाणा, इतका शहाणा आहे. साधा भोळा म्हटलं तर बरोबर आहे. हो, तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन खरं वाटतं, रेडा बोलवला खरं वाटतं. माणसानं वाटतंय खरं आहे का, तुझ्या बाबतीत काहीच खरं नाही. तुला तुझ्या बापाचं पटत नाही, तुझ्या आईचं पटत नाही, चांगलं कोणाचं पटत नाही, त्याला तुला संताचं काय पटावं. म्हणून लागोनी पाय, म्हणून लागोनी पाय. नको ते खाऊ लागला, नको ते लागला. एक दिवस बापाला कळलं, बापाने आणलं, जवळ बसवलं. एकुलता एक होता, काय करणार बाप. हो, बाप तरी काय करणार. नवस करून कार्टी व्हावी आणि ती अशी निघावी, काय करा. पाठीवून हात फिरवला. आईनी, बाबा राजा असं करू नकोस रे बाबा सोन्या, अरे बरं नाही रे, असं सांगू लागली. त्यालाही वाटलं बरोबर आहे. अरे कसं कमवलं, अरे एक एक पैसा या मुंबईमध्ये आला होतो आम्ही तेव्हा फुटपाथवर झोपत होतो. आता तुझ्याकरता 4 खोल्याचा ब्लॉक घेऊन गेला रे बाबा. असा जर वागशील ना तर पुन्हा आम्ही जिथे सुरुवात केली तिथे सुद्धा तुझी सुरुवात होणार नाही, कारण ती सुरुवात करायला सुद्धा तू शिल्लक राहणार नाहीस. आम्ही मुंबईत आलो, सन्मार्गाने वाहू लागलो म्हणून फुटपाथवरची एखाद्या मोठ्या इमारीत जाऊन राहू लागलो. कशा करता सांगतो. त्याला वाटलं आपली आई बाबा आहे चांगले,
महिना 2 महिने नीट वागला. तिसऱ्या महिन्याला पुन्हा सुरू झाला. मित्र आजूबाजूचे सगळेच सज्जन. साधा नाका नाही, गाढव नाका. माझं काही चुकलं विकलं नाही ना. चुकलं तर मला गाढव म्हणा, मी ऐकून घे. बरोबर आहे ना. गाढव नका हो नका रे. गाढव नाक्यावर गाढवाची गोष्ट सांगतो. एक मनुष्य रस्त्याने असा पिऊन पडला त्या गटारीत. पडतच ठीक या रस्त्याला, सवय आहे या रस्त्याला. असं पडलं होतं उताना. असे रस्त्याला पडतातच. रात्री खेड्यापाड्यात सुद्धा बघा, जाताना रस्त्याने अशी कुठेही गावाच्या हागिंदाराची ते उलटी पडलेली असते. इतका बेशुद्ध होतो. तेव्हा कोणतरी गावातलं निघालं म्हटलं कसं गाढवासारखं पडलंय बघा. तिथे 2 गाढव होते. त्या गाढवांना ऐकून वाईट वाटलं. एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणतं, अरे काय रे, हा आपला अपमान नव्हे का? दुसरा म्हणला, अरे जाऊ दे ना, आपली गाढवाची तात. हे म्हणले, ऐकून घे माझं. हा अरे आपल्या आयुष्यभर ऐकायची सवय झाली. आपल्या नावाने माणसाला शिवी देतात. अरे पण म्हणाले माझं ऐकून तर घे. ते म्हणले काय ऐकून घेऊ? अरे म्हणले याला गाढव म्हणतात, हा आपला अपमान नव्हे का? म्हणले अरे याला अपमान म्हणतात तुला? अरे म्हणले तू गाढवस, खरंच गाढवतो, तुला कळत नाही. अरे ते पिऊन लोळतोय, आपण कधी पिऊन लोळतो का? आता कळलं का? म्हणजे ही कथा लक्षात ठेवा या नाक्यावरची. अरे हे पिऊन लोळतायत, आपण लोळतो म्हणजे सबन दिवस पाठीवर ओझं वागवतो. आपली पाठ दाबायला कोणी नसतं, मग आपण असं असं करतो, ज्या मातीत खरडतो, झाडाला खरडतो, मग सबन दिवसातला शीण निघून जातो. आपण काही यांच्यासारखी पिऊन लोळतोय का? रागू नका माझ्यावर, लागून या पाया, लागून या पाया. विनवितो तुम्हाला, माझा राग करून काय कराल? 2 दिवस तुमचे माझे संबंध. आत्ताच जवळजवळ आटपत आलं म्हणा, अजून एक 15-20 मिनिट. काय माझा तुमचा संबंध? पण ज्याने तुमच्याकरता आयुष्य काढलं त्या आई बापाचा संबंध लक्षात ठेवून तरी नीट वागा. लागून या पाय. पुन्हा पिऊ लागला. असा मारला बापाने, हाणला त्याला, चपलीने हाणला, जोडेने हाणला, सगळं केलं. इतका कोडगा झाला शेवटी की त्या मारात सुद्धा त्याला काही वाटेना. अतिशय दुःख. आई म्हणाली, अहो त्याला माराल जिवंत, काय करू म्हणे, सांग काय करू सांग. अगं याच्याकरता मी नवस केला होता, एवढ्या करताच का नवस केला होता की त्यांनी आपलं उत्तरही असं व्हावं. अगं तुला माहित नाही, मी त्याला मारत नाही, मी मला मारून घेतो. त्याला मारताना त्याचा गाल नाही, त्याचा गाल माझा गाल आहे. तुम्हाला मुलाचं बापाचं नातं माहिती आहे का? बाप जेव्हा मुलाच्या गालावर हात फिरवून असं गोंजरतो ना, तेव्हा त्याला बरं वाटतं. का बरं वाटतं माहितीये का? आपल्याला माहिती हा गाल आपल्या गालातून आलेला आपला गाल आहे. म्हणून बाप एखाद्या वेळेला रागात येऊन मुलाला मारतो, पण मग त्याला दुःख होतं. तो म्हणतो उगीच मारलं त्याला. बायको म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं एवढे चिडू नका, मारू नका. काय करू म्हणे, मला राग आवरला नाही, मी मारलं. असा मारला त्याला. शेवटी ऐके ना, आता काय करावं कळेना, हताश झाला. शेवटी असा आला. एक दिवस शुद्धीवर होता, रविवारचा दिवस होता, सकाळची वेळ होती.
असा बसला होता. हाताला धरलं, माधव इकडे बस. शुद्धीवर आहेस ना तू? होय. काय करावं तुम्हाला वाटतं आई बापांनी? नमो मा